श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। ग्राम्य जनवार्ता का ग्राम्य स्त्रियांच्या गीता, ऐके जो का तत्वता, बंधन सर्वथा तो पावे। ग्राम्य व्यसनी लोकांच्या गोष्टी किंवा गाणे जो ऐकतो तो खरोखरच बंधात पडतो। अखंड पाहता दीपाकडे, घंटा नादे झाले भेडे, मृग पाहो विसरला पुढे, फासी पडे सर्वथा। एका मोठ्या भव्य मंदिरामध्ये दिवा तेवत होता आणि घंटानादही होत होता। एक हरिण त्या दीपाकडे पाहत पुढे चालला। घंटेच्या नादाने तो देहभान विसरला, त्यामुळे त्याला पुढला रस्ता दिसेनासा झाला आणि अचूक फासात सापडला। ग्राम्य योषितांचे गीत, ऐकता कोणाचे भुलेना चित्त, मृगाच्या ऐसा मोहित, होय निश्चित निजस्वार्था। ग्राम्य स्त्रियांचे गाणे ऐकून कोणाचे मन भाळत नाही, मृगाप्रमाणेच तो स्वार्थाने मोहात पडतो। जो बोलिजे तापसांचा मुकुटी, ज्यासी स्त्रियांसी नाही भेट गोष्टी, तो ऋष्यशृंग उठाउठी, स्त्री गीतासाठी भुलला। तपस्वी जनांचा मुकुटमणी, ज्याला स्त्रियांची भेट किंवा भाषण कधी ठाऊक नव्हते, असा ऋष्यशृंग एकदम स्त्री गीताला भाळला। मधुर वीणा गुणा क्वणित, ग्राम्य स्त्रियांचे गीत नृत्य, देखता पुरुष वश्य होत, जैसे गळबंधस्थ वानर। वीणेच्या तारेतून निघालेला मधुर ध्वनी आणि नर्तकीचे नृत्य गायन हे ऐकून पुरुष गळ्यात दोरी बांधलेल्या माकडाप्रमाणे वश होतात। जो तपसान माझी जगजेठी, जो जन्मला मृगीच्या पोटी, जो नेणे स्त्रियांची भेटी गोठी, न पाहे दृष्टी योषिता, तो ऋष्यशृंग स्त्री दृष्टी, वश्य जाहला उठाउठी, धावे योषितांचे पाठोबाठी, त्यांचे गोष्टी माझी वर्ते। गारुड्याचे वानर जैसे, स्त्रिया संगे नाचे तैसे, प्रमदा दृष्टी जाहला पिसे, विवेकू मानसे विसरला। तपस्व्यांमध्ये श्रेष्ठ हरिणीपासून जन्मलेला, ज्याला स्त्रियांच्या भेटी गाठी कधी माहीत नाहीत, स्त्रिया ज्याच्या कधी दृष्टीसही पडलेल्या नाहीत, असा ऋष्यशृंग स्त्री दृष्टीस पडताच तत्काळ तिला वश झाला, तिच्या मागे धावू लागला आणि तिच्याशी गोष्टीतच रमला, गुंग झाला। गारुड्याच्या माकडासारखा तो स्त्रियांबरोबर नाचू लागला, स्त्री दर्शनाने वेडा झाला आणि विवेक विसरला। विसरला तपाचा खटाटोपू, विसरला विभांडक बापू, विसरला ब्रह्मचर्य कृत संकल्पू, स्त्रियानुरूपू नाचतो। तपाची खटपट विसरला, आपला पिता जो विभांडक ऋषी त्याचाही त्याला विसर पडला, ब्रह्मचर्याच्या संकल्पाचे त्याला विस्मरण झाले आणि स्त्रियांसारखाच तो नाचू लागला। स्त्री बाधे एवढा बाधू, संसारी आणिक नाही गा सुबुद्ध, नको नको स्त्रियांचा विनोदू,
दुःख संबंधू सर्वांसी. संसारात स्त्रियांच्या सारखा दुसरा कोणताही प्रचंड अडथळा नाही. नको नको, स्त्रियांची विनोद तर मुळीच उपयोगी नाही. तो सर्वांनाच दुःख देणारा आहे. वारिले नायिकावे ग्राम्य गीता, हे सत्य सत्य गा सर्वथा. तेथ हरि कीर्तन कथा, जाहल्या परमार्थता ऐकावे. यासाठी ग्राम्य गीते केव्हाही ऐकू नयेत हे सर्वथा सत्य आहे. तेथे जर हरिकीर्तन असेल तर ते मात्र परमार्थात ऐकावे. रामनामे विवर्जित, ग्रामणी बोली जे जे ग्राम्य गीत. ते नायिकावे निश्चित, कौतुके तेथ न वचावे. ग्राम्य पुरुषांनी गायलेले जे रामनाम रहित गीत त्याला ग्राम्य गीत म्हणतात. ते गीत कानावरही पडू देऊ नये, कौतुकाने तेथे फिरकूही नये. मीन गुरु करणे, तेही अवधारा लक्षणे. रसनेचे लोलुप्यपणे, जीवे प्राणे जातसे. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.